रवी पाटील म्हणजे अशी व्यक्ती आहे की सर्वसामान्याला माणसाने न्याय देणारी व्यक्ती आहे. संध्याकाळी 12 वाजता फोन केला 1 ला केला तर ते उठून झुटणी करतात. कुठलाही पार्टीला असा व्यक्ती नाही, ते आलेल्या व्यक्तीचं काम करणं एवढं त्यांचं ध्येय असते. वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील जेवढी गावं आहेत तेवढी सगळी गावं रवी सरांना सहकार्य करतील आणि त्यांना विजयाचा गुलाल लावतील. रवी पाटलाला आज एकदा संधी देऊन द्या. आपल्या भागाचा विकास नाही केला तर पुढे तुमच्याकडे आम्ही मतदान सुद्धा मागायला येणार नाही. जे राहुल पाटलांनी जे निर्णय घेतलाय तो आता ग्रुपला सुद्धा मान्य आहे. आमचे नेते पी.एन. पाटलांचे चिरंजीव सांगतील ते सही असते आणि एकनिष्ठ राहणारी माणसं आहे देशाला. त्यामुळे विषय नाही, ते सांगतील त्याप्रमाणे पी.एन. पाटलांच्या पावला पाऊल ठेवून काम पुढे चालू आहे. तसंच रवी पाटलांचं सुद्धा बी.एच. पाटलांच्या पावला पाऊल ठेवून काम पुढे चालू आहे. दादा सांगतील ते सगळं आहे बाकीचा विषय. दादाच म्हणले राष्ट्रवादी काँग्रेस, कारण पक्ष बघण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे. कारण का काय म्हणजे पी.एन. पाटलांचा वारसा हे आम्ही चालवलाय आणि पी.एन. पाटलांची राहुल पाटील राष्ट्रवादी गेल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे सर राष्ट्रवादीचं जाणार. आणि हे जे सगळे लोक आहेत ना फक्त रवी पाटलांच्या प्रेमापाठी आहेत. आणि रिक्षाचालक आहे, स्वतःच्या खर्चाने आम्ही आलोय. स्वतःच्या गाड्या घेऊन आम्ही स्वतः राबतोय आम्ही, स्वतः राबतोय. कुठल्या आमिषाला बळी पडणारा हे एक कार्यकर्ता तुम्हाला भेटणार नाही. आणि समाजसेवेचा वारसा घेऊन चाललेले असं रविदांचं एक व्यक्तिमत्व आहे. सगळ्या गावांना आता मान्य केले की रवी पाटलांशिवाय आता कोण नाही. रवी पाटलांची इलेक्शन या तरुणाने हातात घेतलेली आहे आणि रवी पाटलांचा विजय हा निश्चित आहे. रवी पाटलांचं काम हे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. परत इथं खाद्य महोत्सव इतका मोठा भरवतात, हे महिलांचे एक मोठे व्यासपीठ त्या उमेदवारानं करून दिले. रवी पाटील सारखा तरुण आणि तडफदार उमेदवार आम्हाला या मतदारसंघात मिळणं अवघड आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, लोक हा त्याला कुठलाही भेदभावाला आमिषाला न बळी पडता विजय करणार म्हणजे करणार, हे मी माझी गॅरंटी देतो. 100% अजितदादांना शब्द दिलाय. ज्याप्रमाणे विलासराव देशमुख पी.एन. पाटलाच्या पाठीशी होते तसे मी राहुल पाटलाच्या पाठीशी कायम राहणार म्हणून शब्द दिला. करवीर तालुक्यातील वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून रवी पाटील जे आहेत ते आता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. एक भव्य अशी रॅली त्यांनी या निमित्तानं आयोजित केलेली आहे आणि या रॅलीमध्ये अनेक नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, आज रवी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण जात आहे, काय वेगळं असं रवी पाटील यांचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालाय? आता आपली जिल्हा परिषदचा फॉर्म भरायचा रवी पाटलांचा भरायचा आज ठरलेला आहे. तर ग्रामविकास आघाडीतर्फे रवी पाटील म्हणजे अशी व्यक्ती आहे की सर्वसामान्याला माणसाने न्याय देणारी व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या युवा मंचचा कार्यक्रम, युवा मंचची त्यांची टीम आहे. त्या युवा मंचच्या टीमनं कमीत कमी आपल्या वडंगे गावात चिखली असून दे, आंबेवाडी असून दे, वरीपाडी असून दे, या गावात कमीत कमी 80 उपक्रम घेतलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत. वाटलं तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे काय अडचणी असतील ते घेतलेले आहेत. कुणाचं रक्तदान असेल, रक्तदान कुणाला पाहिजे असलं तर रक्तदानासाठी तिने चांगला दरवर्षी त्यांचा वाढदिवस असतोय. त्या वाढदिवसा दिवशी रक्तदान कमीत कमी 300-400 बाटल्या रक्तदान होतोय. ते रक्तदान वर्षात आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला कुणालाही रक्तदान लागून दे तर आम्ही रक्तदानची व्यवस्था करतोय. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. कमीत कमी आमच्या युवा मंच 80 उपक्रम या रवी पाटलांना राबवलेले. हे सगळे उपक्रम राबवलेत म्हणजे विकास झाला असं वाटतंय का? विकास म्हणजे आज रवी पाटलाला आज एकदा संधी देऊन द्या. आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात एकदा संधी द्या. नाही, या भागाचा विकास नाही केला तर पुढे तुमच्याकडे आम्ही मतदान सुद्धा मागायला येणार नाही, असं आमची ही आहे. नक्कीच. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत की निवडणुकीपुरते यायचं, मतदान मागायचं आणि निवडून आल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं. रवी पाटील असं करणार आहेत कशावर? नाही, रवी पाटलांचा तसा विश्वास आहे गावातल्या लोकांचा. रवी पाटील तसं करणार नाहीत, कारण त्यांनी बरेचसे उपक्रम न कुठल्या पदावर असताना सुद्धा भरपूर तसे कार्यक्रम घेतलेत त्यांनी. आता त्यांचे ॲम्ब्युलन्स आहे गावासाठी मोफत त्यांनी चालू ठेवल्या. त्याच्यानंतर खाद्य महोत्सव असतो. रेस्क्यू बोट आता पूर्व चिखली, आंबेवाडी, वडणगेमध्ये येतो. रेस्क्यू बोट त्यांनी मोफत ठेवलेले आहे. त्यांची 2 मुलं त्या बोटवर असतात. त्यांनी बरेचसे उपक्रम मोफत म्हणजे असं ठेवलेलं आहेत. शेतकऱ्यासाठी औषध फवारणी अशी कामं केलेली आहेत बरेचसे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना रवी पाटील इथपर्यंत आणण्यात यशस्वी झाले असं वाटतंय? होणार आणि करणार, कारण का अजून पदावून आहेत ना, पदावर गेल्यानंतर करणार ना. रवी पाटलांना स्वार्थ असं वाटतंय? स्वार्थ नाही. सामान्य माणसाचा माणूस आहे, सामान्य माणसाचा माणूस आहे आणि निस्वार्थी.
भ्रष्टाचारी कोण नाही त्यात स्वच्छ माणसं सगळी. आता असं म्हणतात की रवी पाटील आता पैशाचा वापर करणार आणि निवडणूक लढवणार. सर पैशाचा वापर करायची काही गरज नाही. लोक जनता त्यांच्या मागे आहे, जनता मागे त्यांची आहे. जनता मागे म्हणजे जनतेने त्यांना उत्स्फूर्त परिस्थितीला उभा राहा तुम्ही म्हणून. बाकीचं काय दिसत नाही. जनता त्यांच्या मागे आहे, जनतेने त्यांना उभा केलेला आहे. आता महिला वर्ग सुद्धा आता खाद्य महोत्सव रवी पाटलाचा वाढदिवस असतोय 8 तारखेला, मागच्या 8 ह्याला झाला. तर खाद्य महोत्सव नवीन महिलांसाठी नवीन उपक्रम म्हणजे खाद्य महोत्सवाच्या ह्या माध्यमातून तिने प्रत्येकाला असं व्यासपीठ दिलेलं आहे. त्यामुळे महिला सुद्धा भरपूर आता निवडणुकीत म्हणजे फॉर्म भरायला आता आम्ही येणार आहे. महिलांचा सुद्धा भरपूर त्याचे आशीर्वाद आहे. काय नाही रवी पाटील तुम्ही उभा राहायलाच पाहिजे. रवी पाटलांनी कुठेतरी लोकांची तोंड बघितली आणि त्यांची कामं केलीत. असं नाही सर्वांना कुठे येईल तर कुठलाही पार्टीचा असा व्यक्ती नाही, ते आलेल्या व्यक्तीचं काम करणं एवढं त्यांचं ध्येय असते. असं व्यक्ती माझे आणि त्याचे असं कधी गावामध्ये केलेलं नाही त्यांनी. काम संध्याकाळी 12 वाजता फोन केला, 1 ला केला तर ते उठून सुटणी करतात. कोरोना काळात तर तिने एवढी सहकार्य केलेलं आहे साहेब. कोरोना काळात ते घरी नव्हते, कंपल्सरी ह्या हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलला अशा सगळ्या म्हणजे प्रत्येकांची सेवा करत होते ते. आमचे भाऊ वारल्यानंतर तिने ॲम्ब्युलन्स लगेच लावून दिली. डॉक्टरला सांगून तिथं सगळी व्यवस्था कॉलेज सिस्टीम केली. सगळे म्हणजे व्यवस्थित त्यांचं कामकाज व्यवस्थित आहे साहेब त्यांचं. त्याबद्दल काही अडचण नाही. कुठं रवी पाटील हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मानले जात होते आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय, लोक त्यांच्यासोबत राहतील का? 100% राहणार. कारण पक्ष बघण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे. पक्षापेक्षा माणूस महत्वाचा. त्या उद्देशानं माणसं मला वाटते रवी सरांना सहकार्य करतील. वडणी गावातील सर्व जनता रवी पाटील सरांच्या बरोबर, त्याचबरोबर वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील जेवढी गावं आहेत तेवढी सगळी गावं रवी सरांना सहकार्य करतील आणि त्यांना विजयाचा गुलाल लावतील. या उद्देशानं आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या हिमतीनं मोठ्या जिद्दीनं या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. पैशाचा वापर करून, दबाव तंत्र वापरून हे कार्यकर्ते इथं आता आलेले आहेत आणि हे कार्यकर्ते नाही रवी सरांच्यावर, BS दादांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत. पैशाचा वापर किंवा असं कोणत्याही उद्देशाने या ठिकाणी आलेले नाहीत. फक्त BS दादा आणि रवी सरांच्यावर प्रेम करणारे ही सर्व कार्यकर्ते आहेत. बिन पैशाचे कार्यकर्ते आहे सगळे आलेले आहेत. पदरच्या पैशानं पदरचं पेट्रोल टाकून पैसे खर्च आहे. स्वतःच्या खर्चाने आम्ही आलोय. गाड्या घेऊन आम्ही स्वतः राबतोय. ना. पण काँग्रेसमधून आता तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार मध्ये आता राहुल पाटील गेलेले आहेत आणि त्यानंतर आता या संपूर्ण आमचे नेते PN पाटलांचे चिरंजीव सांगतील ते सही असते आणि एकनिष्ठ राहणारी माणसं आहे बेजदा. त्यामुळे विषय ना ते सांगतील त्याप्रमाणे होणार. काय हो, तुम्हाला काय वाटतं? योग्य आहे ते. जे राहुल पाटलांनी जे निर्णय घेतलाय तो दादा ग्रुपला स्वतः मान्य आहे. काय कारण कसं आजच्या घडीला जर काम बघितलं राहुल पाटलांचं तर एकदम कसा PN पाटलांच्या पाऊल ठेवून काम पुढे चालू आहे. तसंच रवी पाटलांचं सुद्धा BS पाटलांच्या पाऊल ठेवून काम पुढे चालू आहे त्यांचं. काय काँग्रेसचे लोक साथ देतील का? नाही, काँग्रेसचे 100% साथ देणार. काँग्रेसचाच गट आता तो राष्ट्रवादीत हा गेलेला आहे सगळा गट आणि रवी पाटलाला ह्या गटानंच सगळा उभा केलेला आहे. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. काँग्रेसची जाती लोकांकडे राष्ट्रवादीत सगळी गेलेली आहेत आणि आता सगळा गट हा रवी पाटलांच्या पाठीमागे. दादा सांगतील ते सगळं आहे विषय. दादाच म्हणले राष्ट्रवादी काँग्रेस. आज रवी पाटील आपला फॉर्म भरायला जात आहेत. तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. काय भावना आहे? काय नाही, रवी पाटलासाठी फक्त जाणं एक कसं आहे, गावच्यासाठी झटणारा एकमेव पोरग म्हणजे रवी पाटील आहे. तुमचं रात्री 12ला बोलवा, 1ला बोलवा, इतका पोरग म्हणजे सगळ्या गावांना आता मान्य केले की रवी पाटलाशिवाय आता कोण नाही. महापुरात असू दे, तुम्हाला कुठे रक्ताचा असू दे, तिथे परत इथं खाद्य महोत्सव इतका मोठा भरवतात. हे महिलांचे एक मोठे व्यासपीठ त्या उमेदवारांना करून दिले. कुठेतरी रवी पाटलांनी जिल्हा परिषद सदस्याचा एक पदाचा स्वार्थ बघितला आणि या निवडणुकीत ही कामं सगळी केलीत आणि आता निवडणुकीला उतरल्या. हो, स्वार्थासाठी हा नाही, फक्त ह्या वडणगे मतदारसंघ आहे ना, या फक्त ह्याच्यासाठी भवितव्यासाठी ह्या आपल्या म्हणजे रवी पाटील या इलेक्शनला उतरले. आणि हे जे सगळे लोक आहेत ना, फक्त रवी पाटलांच्या प्रेमापाठी आहेत. कोणी बाबा कुठल्या आमिषाला बळी पडणारा हे एक कार्यकर्ता तुम्हाला भेटणार नाही. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रवी पाटलांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणारे हे सगळे लोक आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं उद्या निवडणुका झाल्या, निवडणुकीनंतर निवडून आलं. ज्या आधी काही अनेक असे जिल्हा परिषद सदस्य आहेत
निवडणुकीपुरते यायचं, मतदान मागायचं, निवडून आल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं, असं रवी पाटील करणार नाहीत. ना अजिबात करणारा तो हेच नाही. त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. त्यांच्या वडिलांनी पण 2 वेळा पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या भागात भरपूर कामं केल्यात त्याने. वडिलांच्या पायावर पाय ठेवणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांनी 100% मी तुम्हाला सांगतो, लोक हा त्याला कुठलाही भेदभावाला आमिषाला न बळी पडता विजय करणार म्हणजे करणार, हे मी माझी गॅरंटी देतो. खरं तर एवढा मोठा आता मतदारसंघ झालाय, वडंगी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आता बघायला गेलं तर काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून रवी पाटलांकडे बघितलं जात होतं, BH पाटील गटाकडे बघितलं जात होतं. मात्र आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत. काय वाटतं, या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक त्यांना साथ देतील? 100% साथ देणार. रविदांच्या सोबत सगळी जनता आपली एकत्र संघ उतरलेला आहे आणि गटाचं जर झालं तर दादांच्यामुळं जे दादा काय ठरवतील आमचे त्याच्यासाठी सगळी एकनिष्ठ राहणार आहेत. काय अडचण नाही. काँग्रेसचे लोक साथ देतील का? देणार, 100% देणार. जसं साहेबांचं, PN साहेबांचं दादांच्या व रविदांच्या जे प्रेम होतं तसे जनतेचं पण प्रेम रविदांच्या सोबत 100% राहणार आहे सगळेच. आणि समाजसेवेचा वारसा घेऊन चाललेले असं रविदांचं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे गावासाठी बोट असू दे, ॲम्ब्युलन्स असू दे, असं एक व्यक्तिमत्व समाजासाठी झटणार आहे. त्यामुळे काही हरकत नाही यात. कुठेतरी पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात रवी पाटील करतायत आणि ती जी काही गर्दी आहे ही पैशाचा वापर करून आणली असं वाटतंय का? नाही, असं काही नाही. सगळी जमलेलं आहे ते रविदादांच्या प्रेमाखातीर जमलेलं आहे. कोणतंही यात पैशाचा आमिष नाही का काही नाही. हे जमलेलं दादांच्या प्रेमासाठी व रविदादांच्या प्रेमासाठी जमलेलं आहे. आज रवी पाटील यांच्या या रॅलीतून आज उमेदवारी अर्ज ते भरायला जात आहेत. तुम्ही रॅलीमध्ये सहभागी झालेला आहेत, काय भावना आहेत तुमच्या? रवी पाटील सारखा तरुण आणि तडफदार उमेदवार आम्हाला या मतदारसंघात मिळणं अवघड आहे. रवी पाटील सारखा आता रवी पाटलांची इलेक्शन या तरुणाने हातात घेतलेली आहे आणि रवी पाटलांचा विजय हा निश्चित आहे. रवी पाटलांचं काम हे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत, जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. वडंग्यातलं कुठलीही व्यक्ती, महिला असू देत, वयस्कर लोक असू द्यात, तरुण पोरं असू द्यात, शाळेतली मुलं असू द्यात, रविदा म्हणूनच ओळखणार आहे आणि रवीचा विषय हा निश्चित आहे. आज आमच्यासाठी तो महत्वाचा विषय आहे आता आणि त्या बाबतीत आता काय दुमत नाही. आमच्या सर्वांचं खूप म्हणजे अगदी फार मोठ्या प्रमाणात दादांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. फार पूर्वीपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे, सहकार्य करतोय. यावेळेला रवीचा विषय निश्चित आहे. तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत. निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं, असं रवी पाटील करणार नाहीत कशावर? ते कधीच करणार नाहीत, कारण त्यांनी फक्त राजकारण म्हणून कधी केलं नाही. त्यांनी समाजकारण म्हणून आज पण सगळे कार्यक्रम केलेले आहेत. आतापर्यंत ते समाजकारणामध्येच हे आहेत. मग ते कोरोना काळ असू दे, आणखीन कुठलाही असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन जाणारा व्यक्ती आमच्या गावातला रवी पाटील. कुठलीही सत्ता नसताना आता कुठलीही सत्ता नसताना त्यांनी कामं केली, ठीक आहे. आता ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची एक ओळख होती. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते निवडणूक लढवत आहेत. लोक साथ देतील का होते? 100% साथ देणार. कारण का काय म्हणजे PN पाटलांचा वारसा हे आम्ही चालवला आहे आणि PN पाटलांची राहुल पाटील राष्ट्रवादी गेल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे सर राष्ट्रवादीचं जाणार आणि जोपर्यंत राहुल पाटलाच्या बरोबर साथ आहे तोपर्यंत कायम साथ राहणार आमची. आणि राष्ट्रवादी वरिष्ठ नेते त्यांना साथ देतील असं वाटतं? 100% देणार. 100, कारण अजितदादांना शब्द दिलाय. ज्याप्रमाणे विलासराव देशमुख PN पाटलाच्या पाठीशी होते तसे मी राहुल पाटलाच्या पाठीशी कायम राहणार म्हणून शब्द दिला जाहीर. 2-4-50,000 लोकांचा शब्द दिला. मामा काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही रॅलीत सहभागी झाला रवी पाटलांच्या. रवी पाटील कामाचा माणूस आहे का? 100% कामात. काय फक्त निवडणुकीपुरतं? नाही, निवडणुकीपुरता अजिबात नाही, पूर्वीपासूनच आहेत. त्यामुळे निवडणुकीपुरतं असं काही नाही आहे, काय पहिल्यापासूनच आहेत. तर एकूणच आपण पाहिलं की वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार रवी पाटील यांच्या माध्यम आपण कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळेला आपल्याला जाणून आलं की स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी रवी पाटील यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि तीच कामाची शिदोरी घेऊन आज या जनतेसमोर ते जात आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर रवी पाटील यांनी अनेक अशी सामाजिक उपक्रम या मतदारसंघामध्ये राबवलेले आहेत. त्यामुळे मोठा जनसंपर्क त्यांचा निर्माण झाला आहे. कोणत्याही पदाचा स्वार्थ त्यांनी कधी बघितला नाही किंवा कोणतंही पद नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. त्यामुळं आता तरी
त्यांना एखादं पद मिळावं, जेणेकरून चांगली कामं करता यावीत, कामामध्ये आणखीन बळ मिळावं, हा उद्देश घेऊन ते या निवडणुकीत उतरलेले आहेत. आणि नक्कीच जनता त्याच्या सोबत राहील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.